भारतात श्री ब्रह्मदेवाची दोनच ठिकाणी अशी मंदिरं आहेत. एक म्हणजे राजस्थान मधील पुष्कर, तर दुसरे देवगड तालुक्यातील कोर्ले येथे. नमस्कार मंडळी, मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाचा योग जुळून आला. अनेक दिवसांचं मनात होतं आणि देवाने दर्शनाचा योग जुळून आणला. भर पावसात कोकणात जाण्याचा अनुभव सुखावणारा तेवढाच थरारक होता. पण देवाच्याच कृपेने कुठेही अडचण आली नाही. तर आमचं कुलदैवत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोर्ले या गावातील श्री ब्रह्मदेव आहे. भाग्यविधाता श्री ब्रह्मदेव हा उंच डोंगरी वसे, सदैव जागृत आणि स्वयंभू श्रद्धास्थान असे. तर आज मी तुम्हाला आमचं दर्शन कसं झालं आणि या देवस्थानाचं महत्व काय याची माहिती सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकणातल्या प्रत्येक महत्वाच्या देवस्थानामागे असते ती एक दंतकथा, लोककथा. अशीच एक दंतकथा कोर्ल्याच्या श्री ब्रह्मदेवाशी निगडित आहे. सुमारे 250 ते 300 वर्षापूर्वी श्री सदाशिव गोरुले नामक स्थानिक शेतकरी या डोंगराळ भागात वर्कश शेतीसाठी नांगरणी करीत असताना नांगराचा फाळ एका खडकात अडकला आणि नंतर त्या ठिकाणी एक गाय पाना सोडीत असल्याचे दृश्य त्याला दिसले. ते ईश्वरी अधिष्ठान असल्याचा त्याला दृष्टांत झाला. यथाकाल या ठिकाणास श्री ब्रह्मदेव मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. सुपीक शेतमळे, दक्षिण पूर्वेला गर्द वृक्षराजीने नटलेल्या डोंगर रांगा, नारळी, पोफळी, आंबा, काजू यासारख्या फळबागा, साग, ऐन, किंजळ, शेवर, वड, पिंपळ यांसारखे प्रचंड मोठे वृक्ष. उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुख नदी आणि नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेलं देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव म्हणजेच कोर्ले. केवड्याचं बन, देवराई, झाडे झुडपे, पक्षाचे कुंजन, वनचरांचा मुक्त वावर यामुळे देवळाचा परिसर मंगल आणि स्वर्गापेक्षा सुंदर उदात्त वाटतो. आमची त्या दिवशीची नियोजित पूजा आरती संपन्न झाली. त्या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होतीच. आमच्या कोकण संस्कृतीत यथा देहे तथा देव या उक्तीप्रमाणे आपण जे खाऊ तेच देवालाही द्यावे. त्याप्रमाणे सकाळी चहा आणि नैवेद्यासाठी साबुदाणा खिचडी असा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला. मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई प्रसाद म्हणून ते देत होतो. तेवढीच आमच्या हातून सेवा घडली. प्रतिवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक इथे भेट देतात. सृष्टी निरीक्षक इथे वाढत्या संख्येने येतात. मंदिराची पूजा अर्चा, रुद्रानुष्ठानादी नित्यकर्म, देखभाल सुविहितपणे इथे केली जाते. श्रावण महिन्यात तर रुद्र घोषाने इथला अणुरेणू निनादून उठतो असं इथले विश्वस्त मंडळातील सदस्य श्री नितीन करंदीकरांनी सांगितले. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा या दिवशी श्री ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक केला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दिवसभर ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक सुरू असतो. संध्याकाळी महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादासाठी अनेक भाविक देणग्या देत असतात. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल एकादशी पासून संकष्टी चतुर्थी पर्यंत 2 दिवसांचा महारुद्र अनुष्ठान कार्यक्रम इथे संपन्न होतो. वार्षिक शेती हंगामाच्या कामांची सुरुवात श्री ब्रह्मदेव मंदिरात महानैवेद्य दाखवून केली जाते. महाशिवरात्रीला भक्तगणांकडून लघुरुद्र, अभिषेक आणि एकादशणी इत्यादी धार्मिक विधी. फाल्गुन महिन्यामध्ये शिमगोत्सव, श्री जुगाई देवीची पालखी श्रींच्या भेटीसाठी येते. त्यावेळी दशक्रोशीतील भाविक हा देव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. ग्रामस्थ आणि अन्य ठिकाणाहून येणारे भाविक वर्षातून एकदा तरी या ठिकाणी आपला महानैवेद्य अर्पण करतात. ब्रह्मदेव मंदिरामध्ये दररोज नित्य पूजा, अभिषेक आणि नैवेद्य होत असतो. खरंच इथले विश्वस्त मंडळी, सदस्य आणि मुख्यत्वे इथले ग्रामस्थ मंडळी यांनी या देवस्थानाची देखभाल
अगदी मनापासून केलेली आहे. कोर्ले पंचक्रोशीचे आराध्य दैवत स्वयंभू श्री ब्रह्मदेव. भारतात श्री ब्रह्मदेवाची 2च ठिकाणी अशी मंदिरं आहेत. एक म्हणजे राजस्थान मधील पुष्कर, तर दुसरे देवगड तालुक्यातील कोर्ले येथे. 35 ते 40 वर्षापूर्वी या मंदिराचे बांधकाम काही दानशूर भक्तांनी केले होते, पण नंतरच्या काळात मंदिराचे लाकडी बांधकाम वाळवीमुळे जीर्ण होऊ लागले. मंदिरात दर्शनासाठी तर भक्तांच्या रांगा लागत होत्या. जागा अपुरी पडू लागली होती. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून ग्रामस्थांनी या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे ठरवले. या नूतनीकरणामध्ये मंदिराचा मूळ ढाचा कायम ठेवून मोठा गाभारा, 4ही बाजूनी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था, स्वतंत्र स्वयंपाकघर, प्रसाधनगृह अशा सुविधा आता उपलब्ध केल्या. भक्त निवास तयार करण्याच्या दृष्टीने आता त्यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच तेही होईल अशी आशा आहे. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभोवताली संरक्षित देवराई आहे. या देवराईमध्ये सुरंगी, हेळे, वड, शेवर, करमळ असे मोठे वृक्ष आहेत. अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पती या देवराईमध्ये आढळून आलेल्या आहेत. या देवराईचे जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून देवालय ट्रस्ट तर्फे विशेष लक्ष देत आहे. या देवराईमध्येच नक्षत्रवन साकारण्याचा संकल्प या देवालय ट्रस्टने केला आहे. हे जे ब्रह्मदेव मंदिर आहे, हे ब्रह्मदेव मंदिर आमचं क वर्ग पर्यटन मध्ये मंदिर आलेलं आहे. आणि आमच्या सगळ्या गावकऱ्यांची अशी मनीषा आहे की जसा इतर पर्यटन स्थळांचा विकास होतो तशा प्रकारचा विकास आमचा व्हावा इथल्या मंदिरांचा, पण इथला विकास हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून व्हावा. त्यासाठी आमच्याकडे एक 2 प्रोजेक्ट आहेत. आम्ही इथे एक नक्षत्रवन नावाचा प्रोजेक्ट करतोय की आपली 27 राशी आणि त्यांची नक्षत्र ही कशी आहेत आणि त्या प्रत्येक राशीचे कसे कसे आराध्य वृक्ष आहेत त्यांची एक रचना आम्ही करतोय. असा एक नक्षत्रवनचा प्रोजेक्ट या ठिकाणी करतोय. त्याबरोबरच अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. संपूर्ण डोंगरामध्ये हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे. तर या ठिकाणी एक ध्यान मंदिर व्हावं की जिथं येऊन आपल्याला अतिशय शांती आणि मुक्ती मिळेल, अशा प्रकारचं एक ध्यान मंदिर इथं करण्याचा आमचा मानस आहे. तर मंडळींनो, तुमचं कोकणात यायचं ठरला तर आमच्या देवाचं दर्शन नक्की करतालाच. जय श्री ब्रह्मदेव.